या प्रकृतीला मी प्रथमतः त्रिवार वंदन करते. आणि या प्रकृतीचे उपासक राहिलेले माझे काका, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण जे आपण साजरं करतो हो, त्यांनाही मी वंदन करतो. मागच्या वेळेला जेव्हा तिथे कार्यक्रम झाला तेव्हा मी येऊ शकले नाही आणि त्याची खंत मला राहील. आणि आज आवर्जून अगदी कार्यक्रम झाल्यानंतर, कारण ती सहल माझ्या मनात सतत राहिली. कारण मला त्यांच्याविषयी खूप भरभरून बोलता येतं, कारण त्यांचा आणि माझा संवाद जवळपास असं म्हणता येईल की 35 ते 40 वर्षापासून मी त्यांना पाहतो. मी त्यांना अगदी म्हणजे पूर्वी लहान होती तेव्हापासून, म्हणजे 4ही मुलांना मी अगदी जवळून पाहिलं. त्यांचं पालन पोषण कसं केलं काकांनी, त्यांच्यावर संस्कार कसे केले आणि हे सगळं पाहिलं. त्यांनी आम्हाला मदत कशी केली हेही पाहिलं. त्याच्यामुळे मला खूप भरभरून बोलता येईल. की मला तो एखाद्या व्यक्तीमध्ये चांगलं पाहता आलं की आपल्याला चांगलं दिसतं, आणि ते चांगलं दिसलं की ते जास्त पण, आणि यावर त्याचा खूप विश्वास आहे, नितांत विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की लिहिलं पाहिजे, ते बोललं पाहिजे. काकांकडून मी वाचण्याचं आमचे तेव्हाचे फोटोही काकांनीच काढलेले लहानपणी. माणसाने देत राहिलं की त्या माणसाला वाटतं पण तो जगात पण ज्या व्यक्तीने तो त्याच्याकडला संग्रह तेव्हा तो तेव्हा करतो. खरं म्हणजे खरं जगण्याचं गमत दडलेलं. आमचे पहिले फोटोही काकांनी काढलेले. ते फोटो अजूनही आहेत आणि त्या फोटो सोबत काकांच्या आठवणी, जॉन काकांच्या आठवणी. काकांच्या हातातली पुस्तकच कदाचित मला इथे बोलण्याची प्रेरणा दिली. काकांच्या जवळ मोठमोठी पुस्तकं असायची. त्यांच्याकडे ते पुस्तकं पाहून मला वाटायचं की आपणही असं वाचलं पाहिजे. काकांची खूप भीती होती, त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित त्यांची भीती नसती ना, तर मी त्यांच्याशी खूप बोलले असते. आणि आज ती एवढी होती की कधी म्हणजे असं फेस टू फेस नाही बोलतो, पण त्यांना दुरून दुरून मी खूप जवळून अनुभवत. तर ते पुस्तक 10वीत असताना लेबर कॅम्प हायस्कूलला त्यांनी एक छानच कंपनी पुन्हा 10वी, आणि त्यांनी आवर्जून मला सांगितलं की हा वर्ग खूप महत्वाचा आहे 10वीच्या मुलांसाठी, कारण उन्हाळ्यात ठिकाणी प्रबुद्ध होतो. आणि मी गेले तोपर्यंत मला, मी स्वतः बुद्धिस्ट आहे, मी बौद्ध आहे. मध्ये साधारण महत्व नाही. ज्या व्यक्तीला वाटतं की माझं मी दुःख झालं पाहिजे, त्या झाडाचे उपाय. आणि ज्या लोकांनी त्यांनी बोलवलं त्या लोकांशी माझ्या आत्ता तेव्हा माझ्या लक्षात येतं की काका तेव्हा लोकांना भेटले होते आणि त्यांच्याकडून ते ध्यान शिकत होते, इतरांपर्यंत ते ध्यान पोहोचवत होते. आणि त्या सगळं शिबिर झालं. म्हणजे 3 दिवस मुलांचं निवास शिबिर घेणं त्यांच्यासाठी खूप कठीण लागते. आणि त्याचं निश्चित फक्त काकांनी घेतलं कशासाठी, तर आमच्यासाठी जे विद्यार्थी होते तळागाळातले या खेड्यातून जाणारे लोकांना नोकरीला लागलेले आहेत, तिथून येणारे जे मुलं आहेत बोलायचे, कारण ते पुढे त्यावर ते येणार आहे. काकांनी त्या वेळेला घेतलेलं ते जे ध्यान आहे, त्या ध्यानातून मला जे गमतलं, आज मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही. खूप लावली आणि मला त्या गोष्टी माहित होत्या. बऱ्यापैकी थोडासा धाडस होतं आणि मी बोलायचे. तेव्हा काकांनी अगदी भरभरून
मला सांगायची पण नाही. पण ज्या माणसाची आपल्याला भीती वाटते तो कौतुक पण करतो. सराहनीय आणि खूप आनंददायी बाब. तर काकांनी फक्त ध्यान केलं नाही, तर काका त्याच्यानंतर अशा मार्गाने निघाले, की त्यांना खऱ्या अर्थानं माणूस पण काय असतं आणि माणुसकी हा धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि या माणुसकी धर्माचे जर आपण उपासक झालो, तर आपला जो मनाची बांधील त्याची व्यक्ती होते. कोणत्या जाती धर्मात आपण अडकून पडत नाही, कोणत्या देवाच्या स्वरात आपण अडकून पडत नाही, कोणत्या व्रतनिषेधात आपण पडत नाही, तर अंधश्रद्धेला की तेवढं पण आपण केलं नाही. काकांनी या अंधश्रद्धेला केव्हाच बाहेर सोडलेलं होतं आणि ते तुम्ही सगळे जाणता. तुम्हाला माहित आहे. काका कधीच अंधश्रद्धेच्या आहारी गेले नाही. कारण काकांचं भरभरून शिक्षण होतं या प्रवृत्तीवर होतं. आणि या प्रवृत्तीचं मोकळं मी राहिलं पाहिजे आणि या मातीला यांनी आकाशाला मी खरं पुजलं पाहिजे, मी माहीत असलं पाहिजे आणि या चराचरामध्ये जे चैतन्य आहे मी त्याचं उपासक असलं पाहिजे, अशी बाब काकांनी सांगितली. आणि ते बौद्ध तत्वज्ञान ते जगत होते हे मी खात होते. कारण सोबत माझा बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास मग वाटला. तेव्हा मी पाहिलं आणि तेव्हा मी मोठी झाले. मला त्यांची भीती जरा कमी वाटायला लागली. आम्ही विक्रमपणे बोलायला लागलो. तेव्हा मला लक्षात आलं, की काका बुद्ध धर्म जगतात आणि बुद्ध धर्म सांगायचं नसते. ते आता विक्रमपणे सांगितलं, की ते अतिशय चारित्र्य संपन्न होते, मितभाषी होते, निरंकार होते, कुटुंबवत्सल होते. एक होते, ते सगळे गुणतत्व येतात ते तेव्हा जेव्हा माणूस खऱ्या अर्थानं माणुसकीच्या वागला जातो आणि हा मोठेपणा असा पालन करतो. आपण पाहतो की पोटावळ्यामध्ये काकांच्या भरपूर लोक समावेश आले आणि त्या प्रत्येकांवर त्यांनी तेवढाच स्नेह, तेवढीच प्रीती, तेवढंच प्रेम केलेलं आपल्याला. आणि ते सगळं जगताना म्हणूनच ओले देशात चालते त्याची वंदावी पावलं म्हणतात आणि म्हणून काका आपल्या सगळ्यात पूजनीय होते. माझा पहिला जेव्हा माझं डी-एड झालं, मला फोन आला आणि मला फॉर्म भरायचा होता डी-एडचा. तर माझा फोन तिथेच भरला होता. काकांचं जे निवास आहे तिथे मी आले आणि म्हटलं, "काका मला हा फॉर्म भरू." तर तो फॉर्म भरला. पण एक अट होती, की मला लेक्चर पाहिजे होतं. तर ते मात्र मला पुढे म्हणजे त्यावेळेला आणखी जास्त आणखी प्रकर्षाने कदाचित त्यांचा संवाद मला आणि लागला असता किंवा त्या ट्रॅकनी मी गेले असते, तर मी लेक्चरर निश्चितच झाले असते. पण असो आज मी जे आहे त्याचं कौतुक काकांनी जे केलं ते केले. कारण कौशल्य मुलांमध्ये जे काही चांगली माणसं घडली, त्याच्यामध्ये काकांचा खूप मोठा हात राहिलाय. काही काकांचे विद्यार्थी ज्यांच्यासाठी कार्यक्रम ते घ्यायचे म्हणजे मध्ये जे कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमालाही मी उपस्थित राहिले. त्यांचे विद्यार्थी जे चौथा जोडीतून गेले आणि आता वर्धेला वास्तव्य करतात ते भेटतात. ते जे आज उभे झाले, ते काकांमुळे. ती माणसं जी असतात, जी अशी उभी करणारी माणसं असतात, ती खरंच प्रत्येकाच्या मनात भर जमून जातात. काकांचं जे वाचनाचा जो भाग होता तो अतुलनीय होता. कारण एक अभ्यासू व्यक्तिमत्व ते होते आणि या अभ्यासू व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या जीवनात अनेक वेगवेगळे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानेच तिथेचा कॅम्प असायचा. त्या कॅम्पमध्ये एकदा कॅम्प त्यांनी याच प्रिमाइसेसमध्ये या फार्म हाऊसमध्ये घेतला. आणि अनायसे मी त्यांना बघले कुलगावात भेटले आणि ते म्हणाले, "अरे पुष्पा तू इथेच आहे का?" मी म्हटलं, "हो." तोपर्यंत काका माझे बरेचसे जे भाषणं होते, त्याची व्याकरणं, माझं जे लिखाण होतं त्याची व्याकरणं काढून ठेवायचे. आणि आवर्जून मला फोन करायचे, माझं कौतुक करायचे आणि ते म्हणायचे, की "खूप छान लिहायचे." तर मी म्हटलं, "काका हे तुमच्याकडूनच शिकले आहे." आणि मग अनायासे मी भेटले तर त्यांनी मला आमंत्रित केलं. ते म्हणाले, "इथेच आपला एन-एस-एसचा कॅम्प आहे, तू ये." मी आले आणि मला गेस्ट बनवलं. भाषण होतं. ते भाषण तर दिलं, की खूप सुंदर एक गीत गायलं. कि आपको तो इस दुनिया में जो प्यार करते हैं औरों को भी तुम माफ करना बसी का ठिकाना. ते गाणं गायलं आणि काका गजगज झाले. ते आहे आणि त्यांनी जे काही सांगितले ते कौतुकाची बाब आजही ती म्हणजे अंगावर आणखी वाहतो. तर त्यावेळेस म्हणजे माझं भाषण त्यानंतर त्यांनी अपील करायला गेलं की त्याच्यानंतर काही त्यांनी बोलवलं पण माझंच गाणं तेव्हा झालं.
अनेक तुला गरज असताना त्यांनी मदत केली आहे. आणि त्यांच्या अभ्यासाचा ध्यास आता उतर-उतर वाढतच होता. त्यांचा इथे आल्यानंतर या प्रकृतीशी खूप जवळचं नातं निर्माण झालं आणि म्हणून ते म्हणजे पहिले ते प्राध्यापक होते. मग ते नॅचरोपॅथीकडे वळले, डॉक्टर झाले आणि त्याच्याही नंतर त्यांना फसवं बसवत नव्हतं. तर मग त्यांनी एल-एल-बी केली आणि ते ॲडव्होकेट झाले. तर असं हे व्यक्तिमत्व जे प्राध्यापक होते, डॉक्टर आहे आणि जे ॲडव्होकेट पण आहे. असं हे व्यक्तिमत्व ज्याने अभ्यासाला आपलं खरं म्हणजे एक हे वसा आणि ग्रंथ मांडलं आणि अशा पद्धतीचं काकांचं जीवन घडलेलं. काकांमध्ये भाग अतिशय महत्वाची होती. सगळ्यात उच्च स्थान जर कशाचं असेल तर ते देशाचं आहे आणि देशभक्ती ही सगळ्यात मोठी उपासना आहे. ही गोष्ट त्यांना इतरांपेक्षा मिळली. कारण आपण काय असतो आपण धर्म, पुष्कर, आपले ग्रंथ ह्याच्यात अडकणारी माणसं. पण काकांनी मात्र या धर्मग्रंथात, ईश्वरामध्ये आणि या सगळ्या गोष्टीकडे बरे जाऊन हिताचा हितायुक्त प्रयत्न केला. आमचं बोलणं जे व्हायचं ते देशाच्या हिताच्या संबंधानं काही करता येते का हे व्हायचं. आणि त्यातच हे दुर्दैव आहे, की जेव्हा त्यांना असं वाटलं, की हा समाज पूर्ण पाहिजे. तर जसं जसं आपण जर ग्रहण केलं, तर आपण खूप जास्त बिमाऱ्यांपासून दूर होतो आणि म्हणून त्यांनी जे काही नॅचरोपॅथीचे वेगवेगळे शिबिरं लावले होते, ते दोन शिबिराला मी पण आले आणि हाताहाताने जे सांगत होते ते त्यांनी अप्लाय केलं. जसं मी वारंवार म्हणते, की बोलणे त्यांच्यात आले त्याची हंगामी पावले. ते त्यांनी साखर बऱ्यापैकी फोडली, तेल तोडलं आणि अगदी छान करत होते. आणि हे साधू ठेवल्यामुळे निरोगी हो. त्या मातीत नाळ जोडले होते सोबत त्यांचा संपर्क येतो. आणि म्हणून तो अपघात झाला नसता तर माझी काका 20 वर्ष वय होतं. त्यांनीच बघितलं होतं. त्या नुसार नक्कीच जगले असते आपली. तर एवढंच नाही ते काका म्हणजे जी देशहिताचा विचार करणारे काका आहेत, आपल्याला खूप कुटुंबबद्दल देते. 4 मुलांना त्यांनी उत्तम पद्धतीचं नॉलेज. आता एक गोष्ट तर मला एकदम थरारक वाटली. मागे मी आणि ती स्मिता जात होतो. तर ती म्हणाली, "मी अगं" मग तिच्याशी माझा संपर्क खूप कमी झाला. कारण मी गेली 8वीला आणि त्याच्या तेव्हा ती लहानच होती. त्याच्यामुळे तिचं शिक्षण कसं झालं, तिला मला बघता नाही आलं. पण जेव्हा तिच्याशी मी बोलले, की "बाई तुझं पी-एच-डी कसं काय झालं? कसं तू म्हणजे कसं कसं पुस्तक गेली? तुझं इथं असं." तर तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली, की तिची ॲडमिशन इथे होती इथं आणि तिला क्लास वर्धेला लावून दिला. तर मी म्हणायची, की "तू 4थीत होती आणि तू वर्धेला" हो. त्यांनी मला कापूस काढून दिले होते म्हणे शनिवार रविवारचा क्लास करायचो म्हणे मला ते लग्नाचा होता की कशाचा होता काय माहित पण करायचं म्हणे ते घरी यायची म्हणे. काय करते ना आणि मग कुठला क्लास झाला म्हणे बरोबर मग मी म्हणजे तू बाप पाठवतो. त्याने इकडे 3 पोरी म्हणजे डोंगर पार केल्या आणि प्रत्येक बनवल्या आणि त्यांच्यात ते पेरलं, की तुम्ही काही गोष्टीच येते नाही. असं किती म्हणजे पेरणारा तो कोबाड नेमका आपल्याला आठवतो. तो आपल्याला त्या पिक्चर मधून येतो म्हणून माहित आहे. पण जेव्हा मी काकाच्या बाबतीत ऐकलं मी म्हणजे ती धरण 8 किंवा 9 वर्षाचीच होती. करायचं तर आज आपण आज एवढं कमी दिवसात टेस्ट देऊन टाकली. तिचा पेरला की
ती उत्तरोत्तर मग एकटीच प्रवास करायला लागली. एकटी निर्णय घ्यायला लागली आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की सगळे मुलांचे निर्णय आपण त्यांच्यावर सोपवणे. तुम्हाला काय शिकायचंय? तुमच्या आवडीनुसार शिका. जसं तुम्हाला राहायचं तसं राहा आणि याला प्राधान्य द्या. तर अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचे खरे उपासक पण काका होते. आणि आज देशभक्त काका म्हणून किंवा स्वातंत्र्याचे उपासक काका म्हणून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा 15 ऑगस्ट या जनतापेक्षा आणखी चांगला सुधीर नाही असं मला वाटतं. म्हणजे मुलांनाच नाही तर काकांच्या 4 बहिणी, त्या सगळ्या बहिणींना त्यांचं शिक्षण मी पाहिलेलं आहे. शिक्षण केलेलं, शिक्षणासाठी त्यांना बळ देणं, म्हणजे उभारी देणं, त्यांचं शिक्षण करून घेणं, त्याच्यानंतर त्यांचे लग्न करणं. एवढंच नाही तर त्यांच्या पारिवारिक गोतावळा देखील नीट राहावा याच्यासाठी निष्ठूर काका अगदी डोळ्यात तेल घालून बघायचे. एवढंच नाही तर त्यांची ती 3 भावंडं होती. त्यातला जो सगळ्यात लहान होता काका, त्याच्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. नंतर एखादी आई जेव्हा लेकरांमधला एखादा पाना तुकडा असतो, तर त्याच्यावर विशेष लक्ष देते किंवा विशेष प्रेम करते. त्याच्याकडे विशेष म्हणजे त्याच्यासाठी त्याचं मन आकर्षित राहतं. तर काकाचं नेहमी मन या फळसाठी वाटतंय. त्याच्या सगळ्यात पहिले त्या प्रेमाचे तर कुणाची वजात किंवा राहण्यासाठी दोन असायचं फॉलकाकाला. तर फॉलकाकांनी बदलावं, त्यांच्या मुलांनी शिकावं असं सगळं टाकलं होते का मी तिथे टाकायला जातं. म्हणजे फॉलकाका जर बदलत नसेल तर मला त्याच्या मुलाचं शिक्षण केलं पाहिजे. तेही काकांनी केलेलं आहे आणि ते भरभरून केलेलं आहे. एवढंच नाही तर जेव्हा काकांची ऍडमिट होते, तेव्हा त्यांच्या पुतण्यांनी त्यांची सेवा केली. भावाच्या मुलांनी. त्रास बघवलं जात नाही आणि हे सगळं त्यामुळे आहे कारण काका सगळ्यांबरोबर प्रेम करायचे. मग ते माझी मुलं आहेत का भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, ती पुतणे आहेत, ती माझी भाची आहेत, ती माझी लेकरं. या कधीच दुजाभाव केला नाही. हा जो विवेक असतो, ही जी उंची असते, ती कमी लोकांची असते आणि या कमी लोकांमध्ये माझे काका जाऊन बसलेले आहेत, ते माझे कुणाचे तू ती ती आणि मला इथे येणं मी पण पुन्हा पुढे नेताना दिसत नाही. मारिया काकूंना आम्ही आज त्या ठिकाणी पाहतो. कारण मारिया काकूंना आम्ही सततच सगळ्या गोसावळ्याला बंधून स्वतःने पाहतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, की जो व्यक्ती असं मनापासून कुठून करतो, आपण मॅग्नेटिक पॉवर सारखे त्याच्याकडे खेचल्या जातो. तर इथे मारिया काकू तोच जिव्हाळा, तेच प्रेम लावतात आणि म्हणून आजही या मातीशी आमचं नातं आहे हे आम्हाला सांगता येतं. काका तेवढ्याच आदराने, तेवढ्याच प्रेमाने आम्हाला भेटतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात. ज्यावेळेला मी माझ्या बाबांच्या 75चा कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेला मी बाबांवर काढलं सर आभारवट म्हणून. आणि बघा आर्या काकूनी कधीच हातात पेन घेतला नसेल. तर कुणावर लिहिणं हे अशक्य गोष्ट आहे. तुमच्यासारखे म्हणजे जे पेशातले लोक असतात ते लिहू शकतात. पण हो. म्हणजे घरात येता जाता तुम्ही आम्हाला पाहिलंय, बाबांनी पाहिलंय, त्यांचं एकंदरीत जीवन पाहिलेलं आहे. त्यांना तुम्ही जवळून अनुभवलेलं आहे. मला वाटतं की थोडं तरी लिहावं. काकूनी माहितीये मला आश्चर्य वाटतं की म्हणजे बघा जर काकू छान शिकल्या असत्या आणि त्यांना तो स्पार्क मिळाला असता तर आज हे लेखी कमावली आपण. म्हणजे काकू होत्या मुंबईला हिच्याकडे बॅगीकडे होत्या आणि मी त्यांना दोघांना म्हणलं काकू लिहून पाठवा. तर एक दिवस सकाळी होता ते कागद घेतला म्हणे आणि त्याच्या नगराला पेन घ्यायचा आणि एखाद्या खूप रस्त्यात म्हणून ते लिहिणं होत नाही पुन्हा लेख मार्या काकूंनी मला लिहिला आणि त्याच दिवशी तो काकांच्या म्हणजे मोबाईलनी फोटो काढला आणि पाठवला. तर त्यासाठी लागतं ते त्या बाईला काय असं लागलं होतं, की का म्हणून बाबा मी काय लेखी काय का मला तो कलिता जमणारच नाही. आणि काय असतं, मला जमणार नाही पेक्षा आपल्या मनाने एकदा ठरून हे काम होत असेल, चांगलंय, तर ते आम्ही केलं पाहिजे. तर काकूने हेच काम केलं. म्हणजे त्यांनी पण टाकला आणि नोकरी मुलीला घेऊन दिलं. कारण कधी-कधी ते प्रसंग सांगायच्या मला वाटत होतं, की ते सगळं आलं पाहिजे. काकूंनी खूप सुंदर लिहिलं. खूप सगळं ते काय झालं, ते काकांच्या सहवासात राहण्याचाही तुम्हाला नाही. कारण परिस्पर्श म्हणतात तेही आहे. आणि काकूमध्ये म्हणजे आंतरिक घर आहे. करुणेचा, प्रेमाचा. कारण काकूला मी काय आत्ता ओळखत नाही. अगदी ते त्या गौरव नोकरी जेव्हा राहायच्या तेव्हापासून त्यांचं
ते जे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ते आम्ही बघतो आहे, अनुभवतो आहे. तेवढा जीव त्या लावतात आणि त्यांच्या त्या मायेपोटी म्हणजे माणूस त्यांच्यापुढे गेलं की अतिशय नम्रपणे झुकतो. जेव्हा माणसाची उंची त्याच्या वागण्यातून वाढते तेव्हा माणूस झुकत असतो आणि ते प्रेम फक्त देत राहतात, मागत काही नाही. अशी माणसं मग आपल्या मनामध्ये घेऊन असतात. त्यात काका होतो आणि आजही ती जमीन भूमी आम्हाला तेवढ्याच आदराने बोलावते आहे. काकांचा जो वसा आहे तो जॉय, रोजी, सोनू, स्मिता आणि विकी ते तेवढ्याच प्रेमाने घरी येतात आणि ही भावंड माझी भावंड आहे म्हणून ज्या पद्धतीने ते प्रेम करतात, आपलेपणा जिव्हाळा लावतात. तर हा जो नातेसंबंधाचा जो एक बंध असतो ना, तो फक्त आणि फक्त प्रेमावर चालतो. आदरावर चालतो. जिथे आदर असतो तिथे प्रेम निर्माण होतं. आणि प्रेमाचं दुसरं नाव केअरिंग आहे. जिथे जिथे काळजी असते, तिथे तिथे दुसऱ्या व्यक्तीचा सद्भाव असतो. तिथे सद्भाव. तर हाच होता. पुढे मी बोलत नव्हते, की आज मला दुमत नाही. कारण ते कसं आहे ना, की ती अशी पक्की बनली या सगळ्या संस्कारांनी, की काकांनी ते त्यांच्यात पेरलेलं आहे. बायकोच्या खांद्यावर छाती लागली नाही. काकांची गरज. कारण असं आहे, की आपल्या लेकरांना कोणी बुद्धिस्ट बनू शकते, कोणी हिंदू बनू शकते, कोणी ख्रिश्चन बनू शकते, कोणी मुसलमान बनू शकते. पण आपल्या लेकरांना देशभक्त बनवावं आणि त्यासाठी लागणारा जो भाव आहे तो उत्तेजित तर त्यांनी जैनिक बनावं, त्यांनी या देशावर प्रेम करावं आणि या सगळ्या लोकांवर प्रेम करावं, या सृष्टीवर प्रेम करावं आणि हा जो भाग आहे हा पेरणं, हा मोठं करणं आणि हे खूप कमी लोक करतात आणि त्या कमी लोकांमध्ये आपले माझे काका याचं मला खरंच अभिमान वाटतो. तर एक भावाभार भावून जेव्हा झालं, आता काकांची काय कल्पना होती, की मी या मातीशी जुळून राहिलो पाहिजे. तर ते पहिल्यांदा आले. फक्त एक शेतच होतं. मग शेत नाही, आपण तिथे न राहता शेतात राहिलो पाहिजे. मग शेतात स्वतःचं एक घर झालं. मग मीच का यायचं? मग माझा लहान भाऊ आला पाहिजे, लहान भाऊ आला. मग मीच का आला? आता माझा दुसरा भाऊ कुठं येईल? तेच मला वाटतं दुबई टाकीमुळे काय होते जॉन काका. मग तो येणार. मग त्याच्यासाठी पण झालं पाहिजे. अरे एक भाऊ माझा पुण्याला राहिला, तो व्यवस्थित राहील की नाही तिथे? त्याचं इकडे असलं पाहिजे म्हणून अंतोल काका आला. असे चारही भावाचे निवास त्यांनी त्या तयार केले. आणि त्यांनी कुटुंब त्यांनी जोडलं. तर कसं असतं, लोकं म्हणतात. म्हणजे कधीच काकांनी यातून शोध केला नाही, की आपण गेट टुगेदर करतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इथे त्या शिबिरात आलेलो आलो तेव्हा पाहिलं, की किती लोकं येत होती. त्या सगळ्यांचं जेवण-खावण काका बघायचे. त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी सांगाव्या, चांगल्या लोकांना इन्व्हाईट करावं. अनेक चांगले लोकं वर्धेतले जे आहेत, जे गणमान्य लोक आहेत, त्यांना काकांनी इन्व्हाईट केलं, की अनेक चांगल्या अनेक जणांना तुम्ही ओळखा, त्यांना ऐका, त्यांच्याकडून शिका. असं म्हणून त्यांनी घेतलेले वर्ग. तर हे 2-3 शिबिराला मी होते मला माहिती होतं. आणि जेव्हा कधी काही अडचण असली, तर काका अतिशय उभे राहिले. तर आज काका नसणे म्हणजे खूप मोठी एक पोकळी निर्माण झाली आहे. आणि ही पोकळी जी आहे ती एवढी कधीही भरून न निघणार. मला आणखी एक प्रसंग आठवतो, की मी अ, वर्धेत आले. वर्धेला आले 99ला मी जॉबला लागले आणि अगदी 4 वर्षात सगळ्यात पहिला पुरस्कार मला रोटरी क्लब क्लब दिला. तर रोटरी क्लब दिला तर माझ्या वडिलांनी नव्हतं. पण पात्रता कार्यक्रमात काका आले होते. आणि काकांनी बघा म्हणजे मी खूप कमी बोलायचो तेव्हा. पण काकांनी मला आणि बोलवलं. मला लागायचंय. मी म्हटलं गोष्ट आठवणी आठवण राहिली नसती. आजही तो जो फोटो आहे तो मला काकांनी मिळवून दिला. आणि तो फोटो म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात म्हणजे काय म्हणू आपली प्राप्ती आहे. तर तो फोटो नसता तर त्या आठवणी सगळ्या स्मरणात येणार. तो काकांनी फोटो त्यांच्या आणि त्याच्यासाठी जगण्याला मिळाला. त्यांनी याच्यासाठी देशाला माहीत होतं. तर तिने या छोट्या-छोट्या गोष्टीतूनच आपण माझ्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देऊ शकतो. आणि हे पहा, आजही तो
माझ्या नांदेड आहे जेव्हा जेव्हा त्याच्यावर तुमचे पण तेव्हा तेव्हा मला काका आठवतं. तर म्हणजे असे जे मुलं असतात ते काही वेगळं काही होत नाही. ते स्वतःपेक्षा वेगळं करतात. आणि म्हणून हे जे असं वेगळं करणं आहे, वेगळं करणं आपण वाचलं पाहिजे. आपण त्याचे फायदे काढले पाहिजे, या लोकांकडून शिकलो पाहिजे आणि त्याचा त्वरित परिशोधन आपल्याला झाला, तर शेवटी लोखंडाचंही सोनं होतं म्हणतात. तर ते झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. काय दादा झोपलं का बरोबर कधी टेन्शन तर माझं महत्वाचं बोलायचं होतं ते राहून गेलं आणि म्हणून पुन्हा एकदा मी माईक घेतला त्याबद्दल मी क्षमा मागते आणि महत्वाचं आहे म्हणून ते शेअर केलं पाहिजे. काकाचा अपघात झाला आणि त्यांना मग हॉस्पिटलला केलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. आता हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आजच्या घडीला आपण पाहतो की मुलं आई वडिलांचं करतच नाही, म्हणजे घरी चांगले साबूत असताना करत नाही, तर तिथे तर बेडवर होता तो व्यक्ती आणि असा व्यक्ती की त्याला प्रत्येक क्रिया त्याला करायच्या म्हटलं की आपल्याला हाल घेऊन औषध आणि सोबत पैसा पण लावायचा आहे. म्हणजे तुमची झोप उडाली, त्याच्यानंतर तुमच्या पैशाला म्हणजे तुम्हाला पैसा भरभरून तिथे लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची जी सेवावृत्ती आहे की ती दिसली आणि सगळ्यात महत्वाचं की प्रेम दिसलं की माझा बाप मला तो खेचूला नाही आणि ते करण्यासाठी यांची म्हणजे अशी चढावड लागली होती. त्याच्यामध्ये सोनू जेवढी काम करत होती तेवढी मॅगी करताना दिसली, तेवढा विकी काम करत होता, मायकल काम करत होता, सेवा करत होता, राबत होता, तेवढाच आपल्याला जो जो आपल्याला तिथे राबताना आणि सेवा करताना दिसला. जॉय विथ हॉर्मोन वेगळीच होती. असे मुलं हे जे काम करत होते यातून ते सांगत होते की पप्पा तुम्ही आम्हाला हव्या, काका तुम्ही आम्हाला हवे आहात आणि हे हवं असतं म्हणजे माणसाच्या जगण्याची ते प्रमाणपत्र आणि ते प्रमाणपत्र काकांना मिळालं की तुम्ही जेवढे वर्ष जगले ते या असे जगले की तुम्ही आम्हाला हवे होते. इतक्यातच तुम्ही एक्सिट घ्यायला नको होते. हे वाटतं लेकरांना वाटलं आणि लेकरांची म्हणजे अगदी पैसा पाण्यासारखा पोरांनी खर्च केला. रात्रीचे दिवस केला, डोळ्याची धूळ त्यांनी बाजूला ठेवली आणि चढाओढीने सेवा केली. ते सेवेचं व्रत काकांकडूनच या लेकरांनी घेतलं आणि ते आम्हाला दिसतंय. आणि मला आवर्जून सांगायला पाहिजे की सगळं करताना रेजा काकूंचा जो संयम होता तो पाहण्यासारखा होता. कारण असं की इथे येणाऱ्या प्रत्येक माणूस जसं काकाचा होऊन जायचा आणि काका त्याच्यावर प्रेम करायचे आणि त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचे, तेवढ्याच आत्मीयतेने तेवढ्या जिव्हाळ्याने रेजा काकूंनी काम केलेलं आहे. एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून रेजा काकू नेहमीच आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहे. तर रेजा काकूंच्या बाबतीत सांगायचं झाल्यास की काकांना त्यांची साथ मिळाली आणि म्हणून त्या एवढं सगळं काम म्हणजे काका करू शकले. कारण नंतरच्या काळामध्ये त्यांचं जीवनच बदललं होतं. म्हणजे त्यांना एवढ्याशा तेलामध्ये म्हणजे एवढंच म्हणजे ती भाजी आहे ती जास्त शिजलेली नको, तेल थोडस, गुळ मुळीच नको, गुळाचा चहा आणि तोही ग्रीन टी, असं सगळं ते सगळं काकू जोपासायचं. हे सगळं काकूंनी केलं आणि म्हणून काकांनी घेतलेला जो प्रकृतीच्या सेवेचा आणि इतर लोकांपर्यंत प्राकृतिक चिकित्सा पोहोचवण्याचं जे व्रत होतं ते काका करू शकले. तर त्रिजा काकूंसाठी मला तर खरं म्हणजे सॅल्यूट केला पाहिजे की त्यांनी या पद्धतीने काम केलं. आजही तो गोतावळा त्यांनी पकडून ठेवला. मोठ्या जिव्हाळ्याने आम्ही येतो म्हणजे या रस्त्यावरून जायचं असलं की असं वाटतं की चला आपण एक 5 मिनिटासाठी का होईल आपण इथं गेलो पाहिजे. आज मी वेळ होईल आणि मला बोलायचं आज मिस करायचं नाही म्हणून मी करते, एकटी आहे. तर हे सगळं कशामुळे तर ही मुलं करतात आहे. काकांनी जसं मला माझ्या पाठीवर शाबासकीची हात दिली अशी मला या लेकरांच्या पाठीवर ठेवायची होती. कारण मला माहित होतं त्यांचं आयोजन छान असेल आणि हे जर जे काम करतात आहे त्यांना कामाची मिळाली पाहिजे. मी नेहमी पाहते सोनूचं काम म्हणा, विकीचं म्हणा, मॅगीचं म्हणा, ज्योतीचं म्हणा किंवा स्मिताचं म्हणा, जॉयचं म्हणा,
ते सगळे अतिशय कनेक्ट आहे. म्हणजे काका जेवढे कनेक्ट होते तेवढीच कनेक्ट आजची जी पिढी आपल्याची होते याच्यापेक्षा आणखी दुसरं काय आनंदाचा क्षण असेल. आज आपण जो काही गोतावळा इथे निर्माण झालेला दिसतोय त्याच्या मागे काकांची प्रेरणा आहे, त्यांचे आशीर्वाद निरंतर राहणार आहे. कारण जो व्यक्ती प्रकृतीशी जुळलेला असतो तो या क्षणाक्षणाला या पानातून या फुलांतून तुम्हाला जो काही श्वास मिळतो त्यातून तो तुमच्याशी कनेक्ट असतो. आणि कारण असं आहे की शेवटी मातीतून येणे आणि मातीत जाणे त्याचे चक्र आहे. त्या चक्रामध्ये आज काकांनी आपल्याला पुन्हा मातीकडे चला, मातीशी नाळ तुमची दूर असू द्या हे जे सांगितलं यातून आपल्याला. आणि बघा काका मला खूप हे आवडलं की काकांचं जे अंतिम ना तर तो त्यांनी हे सांगितलं होतं की अतिशय साध्या पद्धतीने करायचा. मला घराच्या अंगणात जर ठेवलं आणि त्यावर एक छान झुडपं झाड लावलं मग त्याच झाडाच्या कुशीत मरियमच्या पायाच्या जवळ जर का मी राहिलो तर हे खूप छान आहे. हे असं वाटलं आणि आजही ते आमच्या सोबत आहे. कारण याची त्याची आपल्याला प्रत्येक क्षणाला येते की हा निसर्ग हा काही वेगळा नाही. तर काकांच्या प्रत्येक सद्भाव या प्रकृतीमध्ये या वातावरणामध्ये आहे. त्यांचा तो सेवाभाव आहे. त्यांनी जे काही स्वप्न या पाहिले, जी काही रोपटी लावली, ज्या रोपट्यांना आता छान फुलं आली असते, चांगली ती पल्लवी झाली असेल, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला काका दिसतात आणि दिसलं पाहिजे. कारण जी माणसं अशी जगतात तर ती माणसं नित्य निरंतर आपल्या सोबत असतात. तर हे सगळं अतिशय महत्वाचं माझं बोलायचं राहून गेलं होतं की या सगळ्या गोतावळ्यामध्ये म्हणजे आजही ते यावं यावंसं वाटतं. कारण मारिया काकू आहे, पिझ्झा काकू आहे, जॉन काका आहे. ती मुलं एवढा जीव लावतात आणि म्हणून बघा मी आज एकटी टू व्हीलरनी वेळेत पोहोचावं म्हणून अगदी शाळेचा कार्यक्रम झाल्याबरोबर तशी तत्काळ आली. कारण त्यावेळेस मला मिस करायचं नव्हतं. हा जो प्रेमाचा ह्या जो जिव्हाळ्याचा जो नात्याचा जो भाग असतो तो असाच असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेऊन जावे, मात्र देता देता एकदा देणाऱ्याचे हात द्यावे, घेणाऱ्याचे हात द्यावे. धन्यवाद. तर असं हे जे काका आहेत म्हणजे जॉन काका हे मित्र मिलिंद काका आणि या दोघां म्हणजे जॉन काकांकडे मिलिंद काका येतात म्हणून जॉन काकापेक्षा जास्त जवळचे पीटर काका यांचे मित्र झाले होते. आणि मग या दोघांकडे येतात म्हणून ते आमच्याकडे यायला लागले म्हणून आमचे काका झाले आणि एवढे जवळचे काका की हे सगळं जे काही बॉन्डिंग आहे ही बॉन्डिंग फक्त आणि फक्त काकांचा जो स्नेह होता त्याच्यामुळे. म्हणजे जॉन काका जिथं असते तिथे पीटर काका असणार, पीटर काका जिथं आहे जॉन काका तिथं आहे तिथे मिलिंद काका असणार. आणि ह्या लोकांनी म्हणजे काकांच्या त्या कार्यक्रमामध्ये असं म्हणजे एवढं म्हातारं व्यक्ती आणि त्यांना असं वाटलं की माझा एक भाऊ केला ज्याची मला नेहमी आधार असायचा तो भाऊ केला म्हणून विनोद काकांना मी धज्जता रडताना पाहिलं. मी सांत्वन केलं की काका काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. प्रत्येक माणसं आपल्याला जी आपल्या सोबत असतात तर ती चांगली असते की आपल्याला हवीहवीशी वाटतात. पण असं असलं तरी या प्रकृतीचा आदेश जो असतो तो स्वीकारावा लागतो. आणि म्हणून मी दिलीप काकांशी जेव्हा बोलले तर काका म्हणाले त्याला कसं मी पचवू म्हणजे एवढं बॉन्डिंग. हा तर हे जे बॉन्डिंग आहे ना हे सगळं काकांच्या प्रेमामुळे आहे. आणि म्हणजे काकांचे मित्र आहेत म्हणून मिलिंद काका जेव्हाही आम्ही बोलतो तेव्हा पीटर काकावर बोलतो, जॉन काकांवर बोलतो. आणि मिलिंद काका देखील तेवढ्या हिवाळ्याने म्हणजे आता कुठे नाशिकला पण ज्या मातीत मी त्यांना संपर्क होत आहे तेव्हा जेव्हा तिथून हात गेले त्याच हाती संधी काका. तर हा जो गोतावळा आहे हा गोतावळा शब्दातीत आहे म्हणजे शब्दाच्या पलीकडचा आहे. आपण त्याला शब्दात बांधू शकत नाही. ते आणि फक्त स्नेहाचे बद्ध असतात आणि ते स्नेहबद्ध जपायचे असतात ते तुमच्याकडून शिकायला पाहिजे. खरोखर हे सगळं अशी चांगली माणसं आमच्या सोबत आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो. आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद असेच असू द्या. तुम्ही सगळ्यांनी मला खूप ऐकलं, खूप सारे कानं दिले मला आणि आत्ताही एवढं ऐकून घेतलं पण मात्र मला आता मोकळं झाल्यासारखं वाटतंय, हलकं वाटतं. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा प्रणाम करते. पोरांनी सुंदर आयोजन केलं, एवढं सुंदर देखणं हे देवस्थान
आणि त्याच्यासाठी घेतलेली मेहनत मी पाहत होती. 2 दिवसापूर्वी माझी गाडी केली सर. तर तिथे सोनू अगदी म्हणजे असं नाही येता आलं म्हणून सोनू कुठे आली डायरेक्ट पंचधाराला. या दोन्ही मुली स्मिता आणि म्हणजे रोसली ह्या दोघी तिथे आल्या. तर ते म्हणाल्या की ताई या सगळ्या कामाच्या याच्यामध्ये थोडा वेळ झाला आणि मला अंतर भेटली नाही. तर ती तिथे आली. तर इंग्लिश शिकणं असतं. घराचं कल्चर असतं हे. ते काय का घराचं जे कल्चर दरवाजात गाडी असतं. कुठे लावली असं पाहिलं तिचं भाग होता की आपण असं करू आपण तसं करू अतिशय सुंदर पुन्हा साज या पोरांनी तयार केलं. त्यामध्ये सगळ्यांचे हात आहे म्हणजे जोजो असो, मॅगी असो, विक्की असो, सोनू असो, स्मिता असो किंवा जॉय असो किंवा सगळ्यांचं खूप कौतुक आणि खूप अभिनंदन. असंच एकजुटीने राहा. असेच वरच्या वर गेट टुगेदरचे कार्यक्रम घ्या आणि सतत आपल्या स्मरणात आपण लीडर काकांना ठेवू आणि त्यांच्याच स्पर्शाने पुनीत झालेल्या या जमिनीवर पुन्हा एकदा माणुसकीचा मळा कसा पेरता येईल सगळ्या माणसांना एकत्र कसं बांधता येईल याचा विचार करू आणि हा मळा जेव्हा जसा कसा फुलेल तसं तसं काकांना निश्चितच आनंद होईल कारण ते आहेत यावर माझा